मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ठोक मानधनावरती काम करणाऱ्या सर्व मे महिन्यामध्ये सर्व शिक्षकांना आपण या ठिकाणी आपण मानधन देत नसतो, परंतु शासनाचं यावेळेला धोरण आहे वर्षभरामध्ये जनगणना चालणार आहे. त्यामुळं त्यांना आपण त्यांच्याकडून जर शासन काम करून घेतं, शासन त्यांना ठीक आहे जे काय मानधन देत असेल, परंतु महापालिकेचा एक पार्ट म्हणून, महापालिकेचा एक तो कर्मचारी म्हणून ठोक मानधनावर जरी काम करत असला तर या महापालिकेचा आमचा एक तो एक असणारा या घटक आहे. त्यामुळे या आमच्या शिक्षकांवरती ठोक मानधनाचा अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी आणि आपण या स्थायी समितीमध्ये सचिव मॅडमांना शिक्षक अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्यांना मानधन देण्यात यावं. जे काही त्यांचं मानधन असेल ते मानधन त्यांना द्यावं, त्यांच्यावर अन्याय करू नये अशी सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं शिक्षकांना या ठिकाणी मानधनापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. सर, काही वेळेस काम करून घेतलं जातं, परंतु ठेकेदारांमार्फत त्या लोकांना पैसे दिले जात नाहीत. तर काय त्यावर? नाही, असं कुठेही होणार नाही आणि कोणावर अन्याय होऊन देणार नाही. प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी त्यांचा कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे, या बाबतीमध्ये आमचं सर्वांचं धोरण आहे.